नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा कुठला ॲनालिसिस व्हिडिओ किंवा आपण ट्रेडिंग लॉजिक काय होतं याचा नसणार आहे. पण आज आपण बघणार आहोत माझा जुलै मंथचा परफॉर्मन्स कसा होता. आपण किती रुपये कमवलेत ग्रॉस आणि नेट आणि आपली ट्रेडिंग जर्नल कशी दिसते. आपण काय चुका केल्या, काय बरोबर केलं, ते सगळे आपण गोष्टी बघणार आहोत. तर सुरू करूयात आपण आपल्या जर्नलपासून. तर ही आहे माझी जर्नल. जसं की तुम्हाला माहिती आहे मी मागच्या महिन्यामध्ये 7 तारखेपासून फुल टाईम ट्रेडिंग स्टार्ट केली होती आणि तेव्हापासून आपण टोटल ट्रेड घेतलेत 31 आणि हे आहेत माझे स्टॅट्स. हे ऑलरेडी मी काढून ठेवलेत. तर टोटल 31 ट्रेड्समध्ये आपले विनिंग ट्रेड्स आहेत 19 आणि लुझिंग आहेत 12 आणि आपली सिस्टम ॲक्युरसी येते अराउंड 60%ची. म्हणजे याचा अर्थ काय होतो, अज्युम करा तुम्ही 10 ट्रेड घेतले, तर त्याच्यापैकी 6 बरोबर येत आहेत आणि 4 चुकीचे होत आहेत. याचा अर्थ एवढाच. मग ॲव्हरेज विनर आहे अराउंड 2,000 रुपयांचा. आता हे मी कसं डिराईव्ह केलं, की जे काय माझ्या इथे तुम्हाला विनर्स दिसत आहेत, 5,000, 1,700, 300, 700, तर या सगळ्यांना मी सम केलं आणि याचं ॲव्हरेज फक्त ॲज अ ॲव्हरेज म्हणजे हे 2,000 रुपये आणि तसंच ॲव्हरेज लुजर आहे अराउंड 1,500 रुपयांचा. तर माझं रिस्क टू रिवॉर्ड जो रेशो आहे तो येतोय अराउंड 1.35 आणि मोर दॅन 1 इज ऑल्वेज गुड. म्हणजे 1:1 असेल किंवा जास्त असेल तर डेफिनेटली तो चांगला रिस्क टू रिवॉर्ड आहे आणि ती सिस्टीम चांगली आहे. तर आता तुम्ही जनरली सगळे ॲक्युरसीच्या मागे पळतात, की 70% ॲक्युरसी पाहिजे, 90% ॲक्युरसी पाहिजे. पण रिस्क रिवॉर्डवर एवढं लक्ष देत नाहीत. पण इथे तुम्ही बघू शकता, की माझी ॲक्युरसी फक्त 60% आहे. तरी पण आपण मॅनेज केले चांगल्या प्रॉफिटमध्ये क्लोज करायला. तर पहिले तर आपण आपल्या कन्सोलवर जाऊयात आणि पी-एन-एल चेक करूयात आणि मग आपण परत आपल्या जर्नलवर येऊयात. हे आहे आपलं कन्सोल. सिलेक्ट करूयात फ्युचर अँड ऑप्शन्स आणि तारीख आहे 1 जुलैपासून 31 जुलै. सॉरी, हे 31 ऑगस्ट सिलेक्ट झालं. 31 जुलै. तर ओव्हरऑल आपण या मंथमध्ये कमवलेत अराउंड 26,000 ग्रॉस आणि नेटमध्ये आपण कमवलेत 20,000. म्हणजे 26,000 म्हणजे अराउंड 8.5 टू 9% आपण कमवलेत. तर पहिले तुम्हाला सांगतो की मी कॅपिटल यूज करतोय अराउंड 3 लाख रुपयांची आणि हर ट्रेडमध्ये मी 2 लॉट सेल करतो ऑप्शनचे आणि त्याच्यावर आपण कमवले 26,000 म्हणजे अराउंड 8.5 टू 9% आपण कमवलेत ऑन कॅपिटल ऑफ 3 lakhs ग्रॉस आणि नेटमध्ये आपण कमवलेत अराउंड 6.5 टू 7%. तर जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय आणि मोर दॅन 3% मॅनेज करताय, 4% मॅनेज करताय, तर डेफिनेटली तुम्ही एक चांगलं काम करताय. कारण ऑन ॲव्हरेज मंथली जर तुम्ही मोर दॅन 4% अर्न करताय, तर तुमचं अकाउंट असं कंपाऊंडिंगने खूपच चांगलं ग्रो होणार आहे. हे तर गॅरंटेड आहे. सो 3-4% जास्त कमवले तर स्वतःची शाबाशी द्या, कारण तुम्ही खरंच चांगलं करताय. तर हे तुम्ही इथे प्रॉफिट अँड लॉस बघू शकता, की जेव्हा पण आपण प्रॉफिट कमवलेत 7,000, 6,000, 4,000, 3,000, 3,000 आणि हे प्रॉफिटचे नंबर्स लक्षात ठेवा आणि जेव्हा पण आपण लॉस केलेत तर 3,000, 3,000, 3,000, 2,000. माझा लॉस कधी 3,500च्या वरती गेला नाही एका ट्रेडवर आणि तसंच प्रॉफिट आपण बघू शकतो आपले नंबर्स कसे आहेत. मग मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करण्यासाठी माझी तुम्हाला पहिली वीक दाखवतो कशी होती. मग तुम्हाला अजून बेटर पिक्चर समजेल. आपण सिलेक्ट करूयात 1st ऑफ जुलैपासून ते 10th ऑफ जुलै. तर इथे तुम्ही बघू शकता, की या वीकमध्ये टोटल 4 दिवस मी ट्रेड केलंय. कारण आपण चालूच केलं होतं 7 जुलैला आणि 7 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत. तर 3 दिवस रेडमध्ये आहे मी. फक्त 1 दिवस ग्रीनमध्ये. पण यात जेव्हा मी ग्रीनमध्ये तेव्हा मी कमवलेत 7,600 रुपये आणि बाकी 3 दिवसांमध्ये मी गमावलेत 1,000 रुपये, 3,000 रुपये आणि 80 रुपये. म्हणजेच याचा अर्थ काय, की जर तुम्ही रिस्क टू रिवॉर्डवर लक्ष दिलं, तर तुम्हाला गरजेचं नाहीये, की तुमची ॲक्युरसी 80च पाहिजे, 80% पाहिजे. कारण मार्केट खूप अनसर्टन आहे. तुम्ही अशा अनसर्टन एन्व्हायर्नमेंटमध्ये असं ॲक्युरसीच्या मागे नाही पळू शकत. कारण तुम्हाला नाही माहिती आता प्राईस इथून वरती जाईल, खाली जाईल. आपण फक्त गेस करू शकतो आणि हायर प्रोबॅबिलिटी बेट घेऊ शकतो. पण जे करायचंय मार्केटला तेच करणार आहे. मग आपण कशावर फोकस करू शकतो? रिस्क टू रिवॉर्डवर. की जेव्हा तुमच्या फेवरमध्ये मार्केट जातंय, तेव्हा तुम्ही ट्राय करा की जेवढं जास्त पॉसिबल आहे तेवढं जास्त रिप करा.
मी असं नाही म्हणत की दररोज तुम्ही 1:2 घ्या, 1:3 घ्या, कारण ते पॉसिबल पण नाहीये. कारण मार्केट एवढी बँक निफ्टी एवढी मूव्ह देत पण नाही. तर मी फक्त म्हणतोय की लेट्स से तुम्ही इथे कुठेतरी शॉर्ट केलं आणि इथे तुम्हाला तुमचं टार्गेट आहे एक्झॅक्टली या कॅन्डल लोच्या इकडे. पण तुमचं कन्व्हिक्शन आहे की मार्केट अजून खाली जाऊ शकतं. तर ट्राय करा, मग तुमचे स्टॉप लॉस ट्रेल करा आणि अजून वेट करा 15 मिनिट, 20 मिनिट. मग जे तुम्हाला इथे एक्स्ट्रा प्रॉफिट मिळेल, ते तुम्हाला मंथ एंडला दिसेल की त्याचा फायदा कसा होतो ते. कारण तेव्हा तुमच्या P&Lवर काय इम्पॅक्ट होतोय ते तेव्हा कळेल तुम्हाला. मग तेच म्हणेल की मी तुम्ही दररोज तरी हाय रिस्क टू रिवॉर्डच्या मागे पळू नका. पण असे दिवस असतात आणि तुम्ही जर खरंच ट्रेडिंग करताय तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक इनर फीलिंग असते, कन्व्हिक्शन असतं की आज मार्केट जास्त मूव्ह करू शकतं. मग जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये असता तेव्हा देखील ही फीलिंग येते. मग तेव्हा तुम्ही ट्राय करा की स्टॉप लॉस ट्रेल करा ब्रेक इव्हनला किंवा थोडा वरती आणि अजून प्रॉफिट मोठा घ्यायचा ट्राय करा. याचा इम्पॅक्ट तुम्हाला मग तुमच्या इक्विटी कर्ववर दिसेल की किती फायदेशीर ठरते ही गोष्ट. तर असा होता माझा P&L जुलै मंथचा. आपण जाऊयात इकडे स्टॅट्सवर. आपण इथपर्यंत बघितलं होतं की रिस्क टू रिवॉर्ड 1.35 होता. तर हे जे आहे मीन, मेडियन, स्टँडर्ड डेव्हिएशन, स्क्यूनेस वगैरे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देतो की याचा अर्थ काय होतो. तर मीन आहे आपला 650, म्हणजे टोटल आपण ट्रेड घेतले 31 आणि ऑन एव्हरेज आपण हर एक ट्रेडवर कमवले ₹650. याचा अर्थ एवढाच. लेट्स से आपली एक सिस्टीम आहे आणि पुढे तुम्हाला फक्त आउटलुक पाहिजे की सिस्टम पुढे कसं प्रॉफिट जनरेट करेल. तर यातून तुम्ही करू शकता की पुढच्या 100 ट्रेडमध्ये 100 इंटू 650 म्हणजे 65,000 रुपीजच्या आसपास तुम्ही कमवाल या सिस्टमने, या सेटअपने. याचा अर्थ एवढा आणि ही माहिती आपण याच्यातून डिराईव्ह करू शकतो. हे जे मीडियन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, हे लागतं आपल्याला एक खालची व्हॅल्यू डिराईव्ह करण्यासाठी, जे आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. तर आपला आहे 6.5. तर इकडे मी नोट ॲड केली आहे एक, तुम्ही बघू शकता की लेस दॅन 10 इज रिअली गुड आणि जे पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात त्यांचा असतो लेस दॅन 5. म्हणजे आपला आहे 6.5. आपला खरंच चांगला आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जे तुमची इक्विटी कर्व आहे, म्हणजे हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी इकडे ग्राफ डिराईव्ह करून ठेवला आहे. हे ग्राफ इज नथिंग बट जे माझं ॲग्रीगेट P&L आहे, की इकडे मी आता 1500 कमवले, दुसऱ्या दिवशी मी 5,500 कमवले. तर नेट मी सेकंड डेला होतो ₹3,980. तर माझं ॲग्रीगेट P&L एंडिंगपर्यंत कसं दिसतं त्याची व्हॅल्यूज आहेत हे आणि त्याच्यातून फक्त मी हा ग्राफ डिराईव्ह केलाय. तर आपलं इक्विटी कर्व दिसतं कसं हे बघूयात आपण. तर सुरुवातीला पहिल्याच दिवशी आपण लॉस केला होता आणि पहिल्या दिवशी लॉस केला होता अराउंड ₹1,600. हे तुम्ही इथे बघू शकता. तर हे म्हणून आपलं इक्विटी कर्व चालू झालं होतं मायनसमधून इकडे आणि ते गेलं अराउंड 5,000-5,500 प्रॉफिटपर्यंत. परत थोड्या दिवसांमध्ये काय झालं, 5,740च्या प्रॉफिटपासून आपलं अकाउंट ड्रॉडाऊनमध्ये आलं आणि ते आलं अराउंड -2,500 पर्यंत. तर हे तुम्ही बघू शकता की हे ड्रॉडाऊन आलंय. परत आपल्या अकाउंटने इक्विटी कर्वने एक नवीन हाय लावलाय आणि ते गेलंय 10,000 पर्यंत. जसं स्टॉक मार्केट चालतं, असं खाली वर साइडवेज, तसंच आपलं इक्विटी कर्व चालतं आणि तसंच सगळ्यांचं इक्विटी कर्व चालतं. तर इथे आपण करतो काय, की लेट्स से आपण इथे प्रॉफिटमध्ये आणि आता आपण ड्रॉडाउन फेजमध्ये आलो इकडे. तर आपण फक्त या नंबरला स्टिक राहतो. अरे, मी तर ₹5,700 प्रॉफिटमध्ये होतो. त्याच्यानंतर मी लॉसमध्ये आलोय आणि इथे मग लोकं सिस्टम ब्रेक करायला स्टार्ट करतात, की नवीन सेटअप ट्राय करणार किंवा नवीन टाईम फ्रेम ट्राय करणार किंवा काहीतरी वेगळंच करणार जे ते दररोज करत नाहीत. आणि त्याच्यामध्ये होतं काय, त्याच्यामुळे असं होतं की हे अजून मायनसमध्ये जातं अकाउंट आणि मग तुम्ही लागता ते लॉस रिकव्हर करण्याच्या मागे. मग तुम्हाला हे जे नवीन हाय आहे ते बघायलाच मिळत नाही. पण इथे मी ती काळजी घेतली, की जेव्हा मी ड्रॉडाऊनमध्ये आहे, तेव्हा सेटअप सेम ठेवायचा, आपली स्ट्रॅटेजी सेम ठेवायची आणि अजिबात रूल्स ब्रेक करायचे नाहीत. त्याच्यामुळेच आपल्याला लगेच एक नवीन हाय बघायला मिळाला आणि परत एक डिप मारली होती आपल्या अकाउंटने. 10,000 पासून आलं होतं अगेन ₹3,600 आसपास. पण अगेन सेम ही स्ट्रॅटेजीमध्ये स्टिक राहा, सेटअपला स्टिक राहा आणि परत आपण नवीन हाय बघितला आणि इथून काय आपण मग मागे बघितलंच नाही. पण जर तुम्हाला इथला फेज बघायचा आहे, तर इथे तुम्ही स्ट्राँग राहायला पाहिजे. जर इथे तुमचं डिसिप्लिन तुटलं, तुमची स्ट्रॅटेजी बदलली तुम्ही, तर तुम्हाला हे नवीन हाय बघायला मिळणारच नाही.
मग तुम्हाला जर हे बघायचंय तर ऑब्व्हियसली इथे तुम्हाला थोडं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, डिसिप्लिन राहिलं पाहिजे. तर असा दिसतो आपला इक्विटी कर्व्ह. हे तुम्ही बघू शकता प्रॉफिट फॅक्टर. म्हणजे आपला मॅक्स प्रॉफिट या महिन्यामधला होता ₹6,400 आणि मॅक्स लॉस होता ₹3,600. तर प्रॉफिट फॅक्टर होता 1.77. प्रॉफिट फॅक्टर पण मोर दॅन 1 म्हणजे तुमचा प्रॉफिट फॅक्टर चांगला आहे. 1 प्रॉफिट फॅक्टर केव्हा असणार? जेव्हा माझा मॅक्स प्रॉफिट पण 6,000 आहे, मॅक्स लॉस पण 6,000 आहे. तेव्हा माझा प्रॉफिट फॅक्टर असणार 1. तर मोर दॅन प्रॉफिट फॅक्टर 1 आहे म्हणजे तुमचे प्रॉफिट्स लॉसेसपेक्षा मोठे घेताय तुम्ही. जे की कुठल्याही ट्रेडरसाठी चांगली गोष्ट आहे. तर फायनली लास्ट आपण येऊयात स्क्यूनेसवर. स्क्यूनेसचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो, की स्क्यूनेसचा अर्थ असाच की तुमचा जो सेटअप आहे, तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, त्याची ती मोठे प्रॉफिट्स कॅप्चर करताय का नाही करताय, ती कॅपेबल आहे का नाहीये, हे तुम्ही फाइंड आउट करू शकता स्क्यूनेसमधून. तर हे सगळे फॉर्म्युलेज ऑलरेडी एक्सेलमध्ये असतात. तुम्हाला फक्त हे टाइप करायचे असतात आणि याचे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन स्क्यूनेसचे तुम्ही गुगल पण करू शकता. तर स्क्यूनेसचा अर्थ असा होतो, की तुमची जी सिस्टम आहे ते मोठे प्रॉफिट्स कॅप्चर करतीये का? आता इथे जसं मी तुम्हाला दाखवलं, की तुम्ही इथे बघू शकता, की आपण परत आपला 1 मिनिट डेटा बघूयात, की आपण जेव्हा प्रॉफिट कमवलेत तेव्हा 7,000, 6,000, 4,000, 3,000 आणि जेव्हा लॉसेस केले 3, 3, 3, 2 म्हणजे जेव्हा लॉसेस करतोय आपण छोटे करतोय आणि जेव्हा प्रॉफिट करतोय तेव्हा मोठे करतोय आणि याच्यामुळे आपली स्क्यूनेस आहे पॉझिटिव्हमध्ये. स्क्यूनेस निगेटिव्हमध्ये कधीच नसली पाहिजे. स्क्यूनेस जर तुमची निगेटिव्ह आहे 0.5, -0.55, -1 याचा अर्थ असा होतो की तुमची सिस्टम कॅपेबल नाहीये मोठे प्रॉफिट कॅप्चर करायला. तर हे होतं माझा ट्रेडिंग डेटा आणि हे होते आपले जुलैचे सगळे ट्रेड्स. तर तुम्ही YouTubeवर चेक करू शकता जर ॲनालिसिस व्हिडिओ चेक करायचे असतील माझे तर, की हर एक दिवशी ट्रेडिंग मागं काय लॉजिक होतं आणि आपण काय सेटअप बघितला, कशामुळे ट्रेड घेतला ते सगळे रिझन्स एक्सप्लेन केलेत हर एक व्हिडिओमध्ये आणि व्हेरिफाईड पी-एन-एल देखील हर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हर दिवशी तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, की किती प्रॉफिट कमवला आणि काय लॉजिकने मी ट्रेड केलंय. मग माझा सुरुवातीचा प्रवास जसं की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं, मी 2020 मध्ये स्टार्ट केली होती ट्रेडिंग आणि जर तुम्हाला फर्स्ट 1.5 इयर्स मी इक्विटीमध्ये कसं ट्रेड करत होतो, काय लॉजिकने करत होतो ते बघायचंय, तर मी ऑलरेडी डे 1 मध्ये ते एक्सप्लेन केलंय. ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर हे होतं माझं जुलै मंथचा परफॉर्मन्स. मी स्वतः पण इन्स्पायर्ड आहे. मला पण खूप चांगलं वाटतंय, की जुलै मंथचा परफॉर्मन्स खरंच चांगला आहे. कारण ऑलरेडी आपली एवढे मूव्हज कॅप्चर केले नाही, तरी देखील आपण +7% मध्ये एक्झिट करतोय, क्लोज करतोय मंथ. मग मी फुल टाईम करतोय आणि तुम्हाला वाटतंय, की मी फक्त 3,000 रिस्क घेतोय आणि फक्त 20,000 कमवले आणि काहीच होणार आहे. पण ज्याला कोणाला ट्रेडिंग करायची आहे, फुल टाईम यात उतरायचं आहे, तर लक्षात ठेवा, की पहिले तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे आणि तुमची स्ट्रॅटेजी बिल्ड झाली पाहिजे. जर तुम्ही ट्रेडिंग डेटा असा मेंटेन केला नाही आणि तुम्ही रँडमली दररोज ट्रेड घेताय, तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड कुठून होणार? आता हे जे डेटा भेटलाय मला इकडे, हे सांगतोय की जे माझा सेटअप मी वापरतोय, जे यूज करतोय, तो पॉझिटिव्ह आउटकम देऊ शकतो मला आणि मग मी याच्यामध्ये कॅपिटल अजून टाकू शकतो. जर तुमच्याकडे हा डेटाच नाहीये, तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स येणार कुठून? आणि मग तुम्ही 10,00,000 काय 10 करोड जरी घेऊन आला, तरी ऑब्व्हियसली तुम्ही लॉसच करणार आहे मार्केटमध्ये. कारण मार्केट ऑलरेडी रँडम आहे आणि तुम्ही याच्यामध्ये येऊन जर रँडम गोष्टी केल्या, तर नो वन कॅन सेव्ह यू. तुम्ही लॉसच करणार आहे. पण नंतर पुढे जाऊन आता मी हळू रिस्क वाढवेल. करंटली मी 3,00,000 ने ट्रेड करतोय आणि 3,000 रिस्क घेतोय पर ट्रेड. तर येत्या काही दिवसांमध्ये मी माईट बी अजून 2-3 लाख टाकेल, अजून रिस्क माझी 6,000 करेल, 10,000 करेल. पण इन द एंड हे फक्त नंबर्स गेम राहतो मग. लक्षात ठेवा मित्रांनो, की हे फक्त नंबर्स गेम आहे. तुम्ही जर एकदा कॉन्फिडन्स बिल्ड केला, तुमची स्ट्रॅटेजी बिल्ड केली, तर हे फक्त इन द एंड नंबर्स गेम आहे. म्हणजे आता इथे अझ्युम करा मी ₹10,00,000 आणले आणि इथे रिस्क घेतली 10,000. जे मला प्रॉफिट इथे 3,000 चा दिसतोय, इथे मला 10,000 चा दिसणार. जे मला प्रॉफिट इकडे 5,000 चा दिसतोय, तिकडे मला 15,000-20,000 चा दिसणार. मग इन द एंड काय होणार? मंथ एंडला पण जे आपलं पी-एन-एल असेल, ते पण मोठं असणार, लॉस मोठा असणार, प्रॉफिट पण मोठा असणार. मग
याचं एवढंच अर्थ होतं. पण तुमचं जेव्हा इनिशियली तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा मी तर हे सजेस्ट करेल की थोडं छोटं स्टार्ट करा, जेणेकरून तुमचा लर्निंगवर फोकस राहील. आता तरी माझं सेटअप फिक्स आहे, स्ट्रॅटेजी फिक्स आहे. पण तरी देखील मी फुल टाईम ट्रेडिंग करतोय, त्याच्यामुळे मी कमी रिस्कने स्टार्ट केलंय. आता हळू-हळू ही मी रिस्क वाढवेल. हळू ती आपण 5 वर घेऊन जाऊया. 10, 15, 20, 50, 1,00,000 त्याला काही लिमिटच नाहीये. सो इनिशियली तुम्ही स्ट्रॅटेजीवर फक्त फोकस करा, कॉन्फिडन्स बिल्ड करण्यावर फोकस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही डेटा मेंटेन करा. तुम्ही जर डेटा मेंटेन केला नाही, तर ऑब्व्हियसली तुमचं स्ट्रॅटेजीवर कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही आणि तुम्ही ते स्केल अप नाही करू शकत. हे असं काळ्या दगडावरची रेख आहे असं समजा. मग तुम्हाला जर खरंच प्रॉफिट कमवायचं आहे, खरंच पैसे कमवायचे आहेत मार्केटमधून, तर डेटा मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण याच्यातूनच समजतं, की आपण कुठे चुकतोय, कुठे बरोबर येतोय आणि काय केलं पाहिजे ते. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी एक गोष्ट शिकायला मिळाली असेल. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ऑगस्ट मंथच्या सीरीजमध्ये.